गेलं तुम्हाला एक सांगायचं सीन झालं. अचानक आम्हाला इथं वैभव भाऊची गर्लफ्रेंड दिसलेली आहे. किती काय तुमचा नंबर आहे, माझा नंबर दिलो तुम्हाला. हो का? पैसे किती लागतात सांगतात मला, बोल ना सगळं सांगतो. आपल्याला कसं बसू जाऊन मध्ये जाय रे अरे जाय पॅम्पर्स घेतले आमच्या भाऊ करता. पॅम्पर्स घेतले बघा, असं लावायचं. एवढं सामान मी माझ्या जिंदगीत घेतलं नाही कधी डीमार्टमध्ये आल्यावर. स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आम्ही आता जात आहोत बाहेर म्हणजे कुठं ते तिथं MS ऑफिसमध्ये आपलं काम झालेलं नाही, तर आता डबल चालू आम्ही. आत्रो भाऊ बोलवले. आत्रो भाऊ लगेच आले आल्याबद्दल आत्रो भाऊचे धन्यवाद. आत्रो भाऊ गाडी घेऊन लगेच रेडी. नमस्कार. तर आता आम्ही जाणार मस्तपैकी निवांत विषय. कोणी येऊ की ना आत्रो भाऊ आपल्यासोबत कंटेंट झाला कधी रेडीच राहतात. वैभव व्हिडिओ सध्या गेलेले आहेत त्यांच्या कॉलेज करतात की नाही माहीत नाही, पण म्हणतात तसंही कॉलेजला जातो. नुसतं पोरीच्या नादात गेलेलं पाया गेलं पोरी आमचा वैभव भाऊ. आणि त्यांच्या चक्करमध्ये आम्ही पण आता काय बोलत होत्या त्यांच्याबद्दल. त्यांचे महान व्यक्तिमत्व आहेत ते. त्यांच्याबद्दल बोलायला जर गेलं तर आम्हाला 2 दिवस कमी पडतील. नाही, आज 2 वर्षच कमी पडतील आम्हाला. महान व्यक्तिमत्व आमची वैभव भाऊ. तर त्यांची आठवण काढून आम्ही आजचा ब्लॉग सुरू केलाय. म्हणजे चांगलं जायला पाहिजे, नाही जर गेला तर मग वैभव भाऊ आहे तर आम्ही दोघं, हा विषय संपला. A few inches later. तर काही अर्धा तास झाला आम्हाला. पहिला ब्लॉग पण क्वालिटी आहे. गेल्या वेळेसपेक्षा बेटर करण्याचा प्रयत्न चालू आहे. तर सपोर्ट राहू द्या आणि तुमचे कमेंट सांगत राहा अजून कसं व्हायला पाहिजे काय नाही. कारण तुमचे कमेंट्स आहेत जे कळते की आम्हाला की अजून कंटेंट कसं द्यायला पाहिजे. कारण की न्यू ब्लॉगर आहे, काही एक्सपिरियन्स नाही, काही नाही, फुल चालू आहे काम. आणि डबल आले आम्ही. ते तिकडं जे दिसाले बघा काहीच, तिकडं दिसाले काय, हां तिकडं काही की लाईट बिल भरायचं आहे. आणि इकडं मेन ऑफिस आहे. मेन ऑफिसमध्ये जरा बोलाव जरा तर तुम्हाला बोलून आहे ना नंतर भेटतो. बाय. हॅलो गाईज अचानक आहे ना तुम्हाला एक सांगायचं सीन झालं. अचानक आम्हाला इथं वैभव भाऊची गर्लफ्रेंड दिसलेली आहे. तर तुम्हाला दाखवतो, नुसतं चेक करा. माय वैभव भाऊची गर्लफ्रेंड आहे. लॉयल फुल लॉयल आहे वैभवला. तर काहीच नाही. आता तिकडं पण एक आहे काहीच. हे 8वीवाली आहे आणि 9वीवाली आणि हे 3rd इयर वाली. यही नहीं, अभी और सुनिए. वैभव घरला गेलेत आता. म्हणजे 8वीवाली म्हणजे 8वी गर्लफ्रेंड आहे. तू समझा? हाँ. नाही तू समझा नाही. तर गाईज आपलं काम झालेलं नाही आहे. कारण की ते सर आज ॲब्सेंट आहेत. 1 घंटापासून आम्ही त्याची वेट करत होतो. त्या एका सरांची आम्ही वेट करत होतो. ते सर आले. ते सर म्हणजे माझ्याकडे काही हातात नाही आहे. म्हणजे दुसऱ्या सरांच्या हातात ते सर आता सुट्टीवर आहे. आणि उद्याही सुट्टी असल्यामुळे आता काही विशेष उरत नाही असं वाटतं. आज पण आपलं काम फेल झालेलं आहे. फेल म्हणजे आपली काही चुकी नाही. त्यांच्यामध्ये मिसकम्युनिकेशन झालेलं आहे, बाकी काही विषय. तर एवढंच सांगायचं होतं. आता 1.5 घंटा इथं मती मारून घेतले आम्ही. ते झालं आता आम्ही कुठं झालं काय नाही. तिथं हे बघा काय विषय काय वैभवच्या गर्लफ्रेंडला भेटल्यात आम्ही शेवटी. नाही म्हणून भेट
भेटल्याच आम्ही. ते तर काही नाही, आता थोड्या वेळात वैभव भाऊला एक कॉल करू आपण, बोलू द्या काही नाही, त्यांनाही सांगू द्या तुमची गर्लफ्रेंड भेटल्या होत्या आम्हाला म्हणून. तर जुडे रे. 2,000 years later. तर काहीच आता संध्याकाळचे 4 वाजले. 4 वाजता आम्ही मस्त निघालो. सकाळी गेलो काय आपल्या याच्यात एम.एस.सी.बीमध्ये तर काही झालं नाही विषय आमचा. आता आम्ही निघालो थोडं आमचे कामं थोडे टाकून घेतले. कलेक्टर ऑफिसला जायचे, प्लस हेडफोन करायला जायचे, ते करायचे किंवा ते आम्हाला हे करून टाकायचे, रिटेल करून दुसरं नवीन घेऊन यायचे. आणि प्लस आम्हाला डिमांडवर थोडंसं काय ना आमचा अत्र कसा निघाला आहे ना विषय आहे. वाटतं ना कसा कलर एक नंबर बोलते वैभव भाई को बोलते. अरे बस कर भाई, ओ पागल कर दिया पिता छोड़ दे. तर आता काय झालं आहे मित्रांनो, मी जे पहिला ब्लॉग एडिट करू लागलो, म्हणजे ते आला असेल ब्लॉग, पण तरी ते ब्लॉग एडिट आत्ता करू लागलो. ब्लॉग एडिट करताना काय झालं, तर जाऊ द्या तुम्ही गणपती बाप्पा नंतर बोलू. तर ब्लॉग एडिट करू लागलो, अचानक भयानक लाईट गेल्यानंतर सगळा ब्लॉग जेवढा एडिट झाला तेवढं हे की नाही त्या कॅन्सल झालं. त्यामुळे बहुतेक हे ब्लॉग त्याच्यासोबतच येईल लगेचच्या लगे, पण त्या ब्लॉगला थोडा उशीर लागला असेल. काही घंटा लागते त्याला काम करायला, बारीक काम राहते बारीक राहते त्याला. संध्याकाळी उद्या येतो मग आता डायरेक्ट. फोन लावतो मी, फोन लागेल मला. फोन आला तर किती काय नाही, किती काय काय तुमचा नंबर आहे, माझा नंबर दिलो तुम्हाला. हो का, पैसे किती लागतात सांगतात मला, बोलणं सगळं सांगतो. 12 seconds later. तर काहीच आपलं काम झालेलं आहे. हेडफोन दुरुस्त केल्या, तिथं काय ब्लॉग शूट तर चाललं नाही, कारण की घरात तुम्हीच बघितलेलं आहे. ते कसं चांगलंही वाटत नाही कोणासमोर काही बोलायला. तर तुम्ही आमची गोदावरी नदी बघा, एकदा लुक घ्या, लुक गोदावरी नदीचा लुक. नदी काय दिसणार पाणी कसं आलं, पाणी रे पाणी, फुल टच्च भरलं काय, फुल टच्च. आता तर तरी पाऊस कमी झाला तरी एवढी पाणी आहे नदीला. तरी बघू शकता मस्त एक नंबर. अजून आमच्या नांदेडचे खूप वेगवेगळे ब्रिज आहेत, तिथून अजून भारी भारी मध्ये अजून आम्ही चला डिमार्टला. डिमांड मध्ये गेल्यावर तुम्हाला तो काय घेतलं काय घ्यायचं काय नाही, आता बघणार आहे. आता आपल्याला स्पॉन्सरशिप देणार आहे. आत्रोभाऊमध्ये एक टी शर्ट तर मी बनत होतो. चला आत्रोभाऊ खर्च द्यायला म्हणल्यावर काही विषय नाही. टॉप घेऊन द्यायचा आहे ना. सॉक्सच्या गरज आम्हाला नाही हो, सॉक्सची गरज काय टॉपची गरज आम्हाला नाही. टॉपची गरज एकाच व्यक्तिमत्वाला आहे, आणि ते पब्लिकला माहिती आहे. कोण तुम्ही गेस करू शकता. हां, तेच व्यक्तिमत्व बरोबर आहे तुमचं. एकच व्यक्तिमत्व बोलते चला. तर आता काही विषय नाही बाबा, आता मित्र कोणत्याही पब्लिक समोर कशी आता आम्ही मारायला तयार आहे. हां, बाजार बघा तुम्ही आमचा, अरे बाजार बघा तुम्ही आमचा, मंगळवारचा बाजार आहे काही करता बिरता आऊट पब्लिक बिब्लिक गोट आहे ती बोलून बघू द्या, आपल्याला काय बिटा काय आपण. तर जाऊ द्या, आता लई झालंय, मला नंतर बाकी. तर काय इथून नको तिकडूनच घाल. मला गाईज पीवीआर गो देखो गाईज हमारा पीवीआर बोलते सबको भाऊची भाषा बरी ओपन द घाट चाट गाईज, ओपन द घाट चाट गाईज आमच्या वैभव भाऊचं स्लोगन आहे. त्यांचं एक आधी गेमिंग चॅनल होतं, प्रत्येकाचं ड्रीम राहतं ना यूट्यूब चॅनल. तर तेच होतं त्यांचं. आम्ही मधात जाऊन पाहतो. तर गाईज पीवीआर म्हणून आलो आम्ही.
कुठं आपल्याला हो तिथं सिक्युरिटीवाले मामा एकदमच शिवा द्यायले मला वाटलं आम्हालाच म्हणायले थोडं आम्ही जरा फाटले आमची जरा फाटली म्हणजे तसं काही नाही पण कसं काय शिवा दिले ते काय लागले पण आम्ही प्युअर म्हणून आपलं डीमार्ट प्युअर काम 25. A few moments later. काहीच आमचा आत्रो एक नुसतं एक घेऊन आहे ना आमचा आत्रो हिंडायला आहे गावाभर हिंडायला आहे काहीच घेण्या गेला आहे घंटा झाला एकच घेऊन मिरवायला आहे साईडला रे आत्रो काय बघालास घेतोस की नुसतं घेशील ठेवून टाकशील तुला काय वर्षा नाही रे एक हे घेऊन आहे की नाही त्यांना गावाभर हिंडला गावाभर पूर्ण डिमार्ट पालतं घातला एक घेऊन पुरी इज्जत डाऊन केला आहे काय नाही मी तू म्हणला की तू सामान विकलं सामान तू होय तुझं तू होय तू हो आडो आडो मित्रांनो आम्ही आला इथं आले आले भाऊला पॅम्पर्स घ्यायला कोणतं हे येऊन जाईल का नाही नाही पॅम्पर्स आमच्या वैभव करता वैभव करता नाही भाऊ करता येत भाऊ करता नाही वैभव करता खेळत राहते एवढं बसून इकडे तुला पुढती की येते की वैभवला बघावं लागतं रे वैभवची असं वैभवला असं खाली बसून बघावं लागतं तुला कसं असं असं खाली बसून प्रॉपर विपर बघावं लागते तेव्हा कळते ते ठेव नाही घ्यायचं भाऊ तुला नाही ना मला तर नाही नाही मी घेऊन देतो तुझा तुला घेतलं पुन्हा एकदा करता पाहिजे ते तुझ्याकडचा चल एवढं सामान झालं आहे आपलं आता आपल्याला खाली जायचं आहे बघायचं अजून काय घ्यावं आपण इकडं म्हणजे वातावरण बघत बघत घ्यावं बड़ा हरामी हो बेटा चला आज जाऊत आपण पुढे पुढे बघत बघत कसं आहे बघा डिमार्ट इथलं आमचं नांदेडचं तर हवा घेऊ थांबा थोडी थंडी हवा घेऊ आपण इथं पदाची भाऊ कसा गेला तशी थंडी हवा आली का कसं बसू जाऊन मध्ये जाय रे जाय अरे जाय घेऊ आपण थांब आपण ताक घ्यायला ताक भाऊनं ताक घेत तर आता खाली चला आम्ही कपडे घ्यायला भाऊनं पॅम्पर्स घेतला आमच्या भाऊ करता पॅम्पर्स भाऊनं पॅम्पर घेतले बघा असं लावायचं पुरा फालतू म्हणत चालू आहे 4च गोष्टी घेऊन एवढी मोठी एक जुना आमचं सॉक्स घेणार आहे आता थोड्या वेळ खाली आम्हाला एक काही पोरं भेटले भैया म्हणले लय खरेदी केला असं म्हणले एवढं तुला अजून 2 ट्रॉली घ्यावं लागणार म्हणले एवढं सामान याच्यात बसेल काय म्हणले मग आता सॉक्स घेतल्या भावानं आपल्या सॉक्स आता भाऊ मला टी शर्ट घेऊन देणार आहे एखादं स्पोर्ट्सचं आता आर यू कॉमेडी मी हे बघा इथं सामान घेतलं एवढंसं सगळं सामान आहे बघा इथं आम्हाला इथून मलाच म्हणाला बास्केट बदल हे बदल ते बदल कसं हसायला बघा गोट जाय आता लिफ्टची वाट बघा आम्ही घंटाभर झाली लिफ्ट येणार गेली गाईच एवढं सामान मी माझ्या जिंदगीत घेतलं नाही कधी डीमार्टमध्ये आल्यावर बघा तुम्ही पॅम्पर्स वापस केले वैभव म्हणला भाऊ म्हणला मुतनं बंद केलो म्हणला मी मग म्हणलं ठीक आहे काही विषय नाही म्हणलं आणि इथं आत्र भाऊ तर काय झालं आमचं शॉपिंग गिफ्टिंग आत्र भाऊ मी फुल इज्जत घातली भाऊ फुल म्हणजे फुल एक टक्काही नाही भाऊ जे ते लोक यायचे नाही मला बोलायचं लई सामान घेतल्या त्यांना काय म्हणलं शानके खिलाफ आहे म्हणलं असं विषय आधी मोठी ट्रॉली घेता आता मोठी ट्रॉली घेता असा विषय केला पण ते कसं झालं थोडं इज्जत केल्यावर झालं पण जाऊ द्या मजा आली पोरं हसले विषय संपला आपल्याला हसून आपलं काय दुसऱ्याचा आनंद ते आपला आनंद हां दुसऱ्याच्या आनंदातून आपला आनंद आणि आपल्याला पब्लिक बघायची येडे समजायले समजू द्या विषय नाही
पण एक जेव्हा आपण फेमस होतो हेच पब्लिक आपल्याला हे करते तयार करते. गाईज नंतर बोलतो तुम्हाला. तर गाईज आजचे सगळे काम झालेले आहेत. तर आजचा ब्लॉग इथंच एंड करण्यात येत आहे. गाडीवर सुरू झाला ब्लॉग आणि गाडीवरच संपणार आहे. विषय संपला. चला बाय, भेटू का पुढच्या ब्लॉग. बाय. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.